वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। काही 955 पासून वाचू ना पुढे? हो, 956 पासून. हा हा, 49वा श्लोक. 49वा श्लोक. हो हो, 49वा. असक्त बुद्धी सर्वत्र, जितात्मा विगत स्वः, नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति। सर्व अनासक्त बुद्धी असलेल्या अंतकरणाला स्वाधीन ठेवणारा, सर्व विषयाची इच्छा नाहीशी झालेला विरक्त पुरुष संन्यासाच्या द्वारावर उत्कृष्ट नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. आता ज्ञानेश्वर महाराजांच्या बघा. तरी देहादिक हे संसारे, सर्व ही मांडले सीधे गुंफिरे, चेतना तुडे तो वागुरे वारा दैसा. पारध्याच्या जाळ्यात वारा जसा अडकत नाही, त्याप्रमाणे देह, स्त्री, पुत्र, घर वगैरे सर्व जाळे पसरून ठेवले आहे, तो त्यात अडकत नाही. परिपाकाच्या वेळे फळ देठे ना देठू फळे, न घेरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. किंवा परिपक्वतेच्या वेळी फळ देठास धरत नाही, किंवा देठ फळास धरीत नाही, त्याप्रमाणे त्याचा मायाळूपणा त्याचा दोष ठरतो. पुत्र वित्त कलत्र, हे झाली आई स्वतंत्र, माझे न म्हणे पात्र विषयाचे तैसे. विषाचे वाढलेले ताट माझे आहे, मी यात भोजन करणार आहे, असा कोणी म्हणत नाही. त्याप्रमाणे मुलगा पत्नी आदर राखणारे आणि सर्व धन स्वाधीन असतानाही हे सर्व माझे आहे, असे तो विचती म्हणत नाही. हे आतो विजया जाती, बुद्धी पोळली येती मागोती, पाऊले घेऊन एकांती हृदयाच्या रिंगे. सर्व विषयाकडे आसक्तीने गेलेली बुद्धी विस्तवाने जणू चटका दिल्याप्रमाणे पाय मागे घेऊन हृदयाच्या एकांतात शिरते. येसया अंतकरण भ्राह्य येतात याची आन, न मोडी समर्थाभेन दासी जैसे. तुला माझी शपथ आहे, तू राजवाड्या बाहेर पाऊल ठेवायचे नाही. या राजाने घातलेल्या शपथेच्या भीतीपोटी दासी जशी राजप्रसादा बाहेर जात नाही आणि शपथेचा भंग करीत नाही, तद्वत साधकाने देहाच्या बाहेरील पंच विषयाकडे जावयाचे नाही. ही शपथ अंतकरण मोडीत नाही. तैसे एकाची मुठी माझी वडे चित्त किरीटी, करोनिया वेदी नेहटी आत्मयाचा. आणखी ऐक्य भावनेच्या मुठीत चित्ताला आवळून त्याला आत्म्याच्या वेधात जोराने लावतो, तेव्हा दुष्ट स्पृहे निमले झालेची आहे, अंगी दडपलिया दुवे राहिले तैसे.
विस्तव राखेत दडपून टाकला असता धूर जसा थांबतो तद्वत जेव्हा आत्मवेद लागतो तेव्हा येही परलोकी भोगाविषयी असलेल्या वृत्तीचा अखेर झालेला असतो. मनोनी नियमी या मानसी स्पृहा नासोनी जाये आपोसी किंबहुना तो येसी भूमिका पावे. निग्रह केलेले अंतःकरणात इच्छा आपोआप नष्ट होऊन जाते. फार काय सांगावे अर्जुना. तो साधक अशा वैराग्याच्या भूमिकेला प्राप्त होतो. पै अन्यथा बोधू अगवा मावळोनी तया पांडवा बोध मात्रेच्या जीवा ठावो होय. सर्व विपरीत ज्ञान मावळून ब्रह्म सत्य आहे, जगात मिथ्या आहे, जीव ब्रह्म आहे, देह आत्मा नाही, सगळे सोयरे माझे नाहीत. अन्यथा ज्ञान नष्ट होऊन खऱ्या ज्ञानात तो येतो. दरवणी वेचे सरे तैसे भोगे प्राचीन पुरे नवे तव नुपकारे काहीची करू. नदीला बांध घालून साठवलेले पाणी खचून संपते त्याप्रमाणे प्रारब्ध कर्म भोगून संपते. पूर्वजन्मातील जुने संचित कर्म नाहीसे होते. नवे पुण्य निर्माण करण्यास उपयोगी पडत नाही. तेथी कर्म साम्य दशा होय ते विरेशा मग श्री गुरु अपयशा भेटीची गा. अशी तीन कर्माची साम्य व्यवस्था ज्या ज्ञानात होते ते ज्ञान आत्मसात करून घेण्याविषयी तीव्र इच्छा होते तेव्हा मग श्री गुरु सहजपणे भेटतात. रात्रीची चोपाहारी वेचलिया अवधारी डोळ्यात मारी मिळे तैसा. रात्रीचा 4 प्रहरानंतर अंधकाराचा नाश करणारा सूर्य डोळ्यांना जसा दिसतो का येऊनी फळाचा गडू पारुसवी केळीची वाढू गुरु भेटोनी करी पांडू भूभूत तैसा. अथवा फळाचे लोगर आले म्हणजे ते जशी केळीची वाढ फुटविते तशा प्रकार मुमुक्षुला अशा स्थितीत श्री गुरु दर्शन लाभून घडतो. मग आलिंगीला पौर्णिमा उनीवर सांडी चंद्रमा तैसे होय विरोत्तमा गुरुकृपा तया. पौर्णिमेने आलिंगन दिलेला चंद्र जसा कळेची न्यूनता टाकून देतो त्याप्रमाणे अर्जुना गुरुकृपेने अंगीकारलेला तो साधक अज्ञान झाकून ज्ञानाने पूर्ण होतो. तेव्हा अबोधू मात्र असे तो तव तया कृपा नासे ते तर रात्री सवे जैसे अंधारे जाय. तेव्हा परमात्म्याविषयी अज्ञान जे उरलेले असते ते तत्काळ गुरुकृपेने नष्ट होते. जसा सूर्योदयाने अंधकार रात्रीसह निर्मूल व्हावा तैसी अबोधाच्या कुशी कर्म करता कार्य येसी त्रिपुटी आते ते तैसी घाविनी मारिली. त्याप्रमाणे अज्ञानाबरोबर कर्म करता कार्य ही अज्ञानाच्या पोटात होती ती पण नष्ट होते. जशी गर्भवती मारावी तैसे अबोधना सवे नासे क्रिया जात अगवे येसा समूळ संभवे संन्यासुहा. असे झाल्या बरोबर या अज्ञानाच्या नाशा संगतीची सर्व कर्म समूह नष्ट होतो. अशा प्रकारे हा संन्यासी अगदी मुळापर्यंत जाऊन पोचतो.
येणे मूळ ज्ञान संन्यासे दृश्याचा ठावो जेत पुसे तेथ बुधावे ते आपोसे तोची आहे. या मूळ अज्ञानाच्या संन्यासाने दृश्याचा ठाव ठिकाणा जेव्हा नष्ट होतो तेव्हा जे ग्राह्य समजून घ्यावयाचे ते तू साधक स्वतःच होतो. चेलियावरी पाही स्वप्नीत या तिये दोही आपण या ते काही काढू काहीजे. अरे अर्जुना, जर विचाराने असे पहा की स्वप्नात आपण आपल्याला डोहात बुडताना पाहिले. जागे झाल्यानंतर त्या डोहातून आपल्याला वर काढण्यासाठी जाणे जरुरी आहे काय? तेने आता जाणे न हे सरले तया दुःख स्वप्न झाला तू ज्ञेयविहीन चिदाकाश. मला समजत नाही, आता मी ज्ञान संपादन करीन. अशा प्रकारचे त्याचे दुःख संपून तो ज्ञाता आणि ज्ञेय या भगवंता या भावनातून सुटून केवळ ज्ञानरूप झालेला असतो. मुखा भासेसी अरिसा परोता नेलिया विरेशा पाहता ते पणे विनादेसा पाहता ठाके. आरसा बाजूला नेल्यानंतर त्यातील मुख प्रतिबिंबासह पाहणाऱ्याच्या पाहणेपणाला जाऊन केवळ निरुपाधिक पाहणाराच शिल्लक असतो. जैसे तैसे नेनने जे गेले तेने जाणेनेही नेले मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची. तद्दत ब्रह्म विष्णू ब्रह्म विषयक अज्ञान गेले आणि त्या अज्ञानाने आपल्या बरोबर ब्रह्माविषयी वृत्ती ज्ञानानही नेले तर मग निष्क्रिय ज्ञान मात्र ब्रह्मात उरते. ते तसो भावे धनंजया नाही कोणीचिया क्रिया मनोने प्रवादूतया नैष्कर्म्येसा. अर्जुना, त्या बाह्य स्वरूपात स्वभावात कोणतेच कर्म नाही म्हणून त्याला नैष्कर्म्याशी संज्ञा आहे. ते आपुले आपणे आसे तेची होऊने आरोपे तरंगो का वायू लोपे समुदरू तैसा. जे आपले मूळ स्वरूप आहे तेच आपणाला लाभून आपले अज्ञानजन्य निराळेपण नाहीसे होते. वारा शांत झाला म्हणजे तरंग जसा पाण्यात लीन होऊन समुद्र होतो. तैसे ना होणे निपजे ते नैष्कर्म्यो सिद्धी जाणीजे सर्व सिद्धीत सहजे परम हेती. आपल्या बाह्य स्वरूपात कर्म न होणे म्हणजे नैष्कर्माची सिद्धी जाणावी. सर्व सिद्धीमध्ये हीच सिद्धी थोरपणाने श्रेष्ठ आहे. देवळाचिया कामा कळसू परम गंगेसी सिंधू प्रवेशू कासो सुवर्ण शुद्धी कसू सोळावा तैसा. देवळाच्या बांधकामाचा जसा कळस अथवा नदीचा जसा सागरात प्रवेश किंवा सोन्याला चोखापणाचा जसा 16वा कस तैसे आपुले नेनने भेदीजे का जाणणे तेही गिळोनियासने इसीजे दशा. त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाचे अज्ञान निवृत्त करणारे जे काही ज्ञान आहे तेही गिळून स्वरूपाने असणे अशी जी अवस्था आहे. ये परते काही निपद जने येत नाही म्हणून मनपे पाही परमसिद्धी ते.
त्या खेरी ज्या परमात्मात काहीही निर्माण व्हावयाचे नसते, म्हणून या स्थितीला परमसिद्धी असे म्हटले आहे, असे तू समज. परिहेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी श्री गुरु कृपालब्धी काळी पावे. आता हीच आत्मसिद्धी ज्या भाग्यवान पुरुषाला गुरु कृपेचा उदय होऊन लाभते. श्लोक 50. सिद्धी प्राप्तो यथा ब्रह्मा तथा तथाप्नोति निबोध मे समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. अर्थ, हे कोणतेय ज्ञानाची अखेर मर्यादा म्हणजे ब्रह्मा सिद्धी पावलेला अधिकारी पुरुष ज्ञान मार्गातील कोणत्या पायरीने मिळवितो ते संक्षिप्तपणे माझ्याकडून श्रवण कर. उदया दत्ताची दिनकरू प्रकाशूची आते अंधरू का दीप संगे कापरू दीपूची होय. सूर्योदय होताच अंधकार प्रकाश होतो किंवा दिव्याच्या सहवासाने कापूस जसा दिवाच होतो. तया लावण्याची कणिका मिळत मिळत खेवो उदकाची होऊनी देखा ठाके देवी. पाण्याला सोनेसी निंदवाया जाऊन आपण पया मिळे तैसा. झोपी गेलेल्या मनुष्याला जागे केल्यानंतर स्वप्नासह निद्रा व्यर्थ जाते व तो मनुष्य आपल्या जागृतीतील स्वरूपाला भेटतो. तैसे जया कोणासी दैवे गुरुवाक्य श्रवणाची सवे द्वैते गिळोनी विसवे आपण या वृत्ती. गुरु वाक्य एकताच ज्या कोणाला सुदैवाने द्वैत बुद्धीचा नाश होऊन ऐक्य रूप आत्मप्राप्तीत विसावा सापडतो. काना वचनात या भेटी सरीसाठी पै किरीटी वस्तू न्यावठी कवनी तुझो. त्या पुरुषाला काही कर्तव्य राहते असे कोणाला तरी म्हणता येईल का? आकाशाला कधी होणे जाणे उपजणे नाचणे संभवते काय? तयासी मग करणे हे बोली जय लची कवने आकाश येणे जाणे आहे काही. त्याला मग कर्म असे आहे असे कोण म्हणू शकेल? आकाशाला कोठे येणे जाणे असते काय? म्हणून तयासी काही त्रिशुद्धी करणे नाही परियेसी तरी हे काही नवे दया. तद्दत तो व्यापक ब्रह्य स्वरूप झालेला असतो म्हणून त्याला काहीच कर्तव्य उरत नाही हे त्रिकाल सत्य आहे. परंतु हा प्रकार उत्कृष्ट अधिकाऱ्या करिता आहे ज्याच्या पदरी निष्काम कर्मजन्य पुण्य आहे, जो राग दोष रहित आहे. ज्या अधिकाऱ्याला गुरुने महावाक्याचा उपदेश करण्याचा अवकाश तो लगेच ग्राह्य होतो. ये रवी सो कर्माचे वनही काम्य निषिद्धाचा इंधनी रजतमे किरा दोन्ही धाळली आधी. एरवी काम्य निषिद्धाच्या कष्टाने प्रदीप्त केलेले स्वकर्माच्या अग्नीत रजोगुण तमोगुण हे दोन्ही अगोदर नष्ट करावेत. ये पुत्र वित्त परलोकू ययातीचा अभिलापू धरी होय पायकू हे झाले. पुत्र धन आणि पारलौकिक
अमृत अप्सरा याचा अभिलाष ज्याच्या घरी चाकर झाला आहे, अशा इच्छेचा निग्रही ज्याचा झाला आहे. इंद्रिये सैरा पदार्थी रिंगता विटळली होती, ते प्रत्याहार कीर्ती ज्ञानिली करी. इंद्रियानी विषयाविषयी त्याजा असा विचार न करता हव्या त्या विषयात तोंड घातल्याने ती इंद्रिय भ्रष्ट झाली होती. त्यांना शुद्ध करण्यासाठी प्रत्याहार रूपी तीर्थात खरोखर स्नान घातले. आम्ही स्वधर्माचे फळ ईश्वरी अपूर्णी बळ घेऊन या केले अडळ वैराग्य पद. आणि स्वधर्माचे फळ ईश्वराला आपण करून त्याच्या बदली भगवंताकडून वैराग्य पद मागून घेऊन ते विवेकाने स्थिर आणि बळकट केले. एसात्म साक्षात्कारी लाभे ज्ञानाची उदरी, ते सामग्री स्थिर पुरी मिळविली. ज्ञानाच्या ज्या उत्कर्षाने आत्मसाक्षात्कार होईल, प्रत्यक्ष दर्शन, त्या उत्कर्षाच्या प्राप्तीची अशी ही सर्व सामग्री त्याने प्राप्त करून घेतली. आणि तेची समयी सद्गुरु भेटली पाही, तेवीची ती काही वंचितेना. आणि त्याच वेळी सद्गुरु भेटले आणि उपदेशाविषयी त्यांनी काही आढेवेढे घेतले नाही. मनाच्या प्रसन्नतेने उपदेश केला. परी ओखद घेत ठेवो काय लाभे आपुला ठावो, का उदयजताची दिवो मध्याना होय. परंतु औषध सेवन करतात आपले मूळ आरोग्य स्थिर प्राप्त होईल काय, किंवा सूर्योदय होतात मध्यान्ह काळ होईल काय. सुक्षेत्री आणि ओलटे बीजही पेरिले गोमटे, तरी आलोट फळे भेटे परी वेळे की का. चांगल्या प्रोत असलेल्या गाळ जमिनीत आणि ओल असलेल्या स्थितीत उत्तम बी पेरले तर पुष्कळ पीक प्राप्त होते. परंतु काही दिवसांनी जोडला मार्गो प्राजळू, मिनला सुसंगा चाही मिळू, तरी पाविते वाचुनी वेळू लागे चिके. सोपा मार्ग सापडला. प्रवासात चांगली संगत मिळाली तर प्राप्त स्थळाला आनंदाने पोहोचता येते. ही गोष्ट सत्य असली तरी पण प्रवासाचा मार्ग संपण्याकरिता काही काळ लागतोच ना. तैसे वैराग्य लाभू झाला, वरी सद्गुरुही भेटला, जीवी अहंकारू फुटला विवेकाचा. त्याप्रमाणे चिंतात विवेकाचा अंकुर फुटला, वैराग्याचा लाभ झाला आणि सद्गुरु भेटला. तेने ब्रह्म एकाची एरगवीची भ्रांती, हेही तीर प्रतीती गाडी केली. या विवेकाने बाह्य हेच सत्य वस्तू आहे, बाकी सर्व माया जनित मोह आहे असा अनुभव ठाम झाला. काही पुढे वाचू. हॅलो, हो वाचा ना ते. एवढा श्लोक पूर्ण करू का? हो हो हो, 110 पर्यंत चालेल. वाचा. हा 50व्या झाल्यात ताई. पुढे हो घ्यायचं हो, असेल तर 110 पर्यंत 2-4च राहिल्यात ना ते. हो 2-4 राहिले, घेऊ ना तेवढ्या. हो हो. ओके. परितेची जे परब्रह्म सर्वात्मका सर्वोत्तम, मोक्षाचे ही काम सरे ते जेथ. तरी तेच परब्रह्म सर्वव्यापी सर्वाहून श्रेष्ठ आहे. त्यांच्यासाठी मोक्षाचे कार्य समाप्त होते.
यया तिनी अवस्था पोटी जीवरी देगा किरीटी यया ज्ञानाची ही मिठी जे जे वस्तू जागृती स्वप्न सुप्तती या तीन अवस्था आपल्या ठिकाणी जिरवून टाकते. अर्जुना, जी भव्य वस्तू मी ब्रह्म आहे, जगत मिथ्या आहे या ज्ञानालाही नाहीसे करते. कारण जीव हा ब्रह्मापेक्षा कधीच भिन्न नाही आणि जगत कधी परमात्मा झाले नाही. त्यामुळे मी बाह्य आहे आणि जगत मिथ्या आहे हे ज्ञान देखील मिथ्याच असल्याने शुद्ध बाह्य स्वरूपात हे ज्ञान संभवत नाही. एकाचे एकपण सरे तेथ आनंद कनो ही विरे काही ती नुरो निवरे जे काही गा. ज्यात एकाचे एकपण परिपूर्ण होते, ज्यात आनंदाचा रेणूही विरघळून जातो आणि शेवटी जो काही नाही असे शून्य स्वरूप उरते. तिये ब्राह्मे एकपणे ब्रह्माची होऊन असने ते क्रमाची करुणी तेने पाविजे पै. जीवाने त्या ब्रह्माच्या ठिकाणी एकपणाने ब्रह्म होऊन जे राहणे आहे ते त्या साधकाकडून क्रमश प्राप्त करून घेतले जाते. भुकेलिया पासी उगरिले षडाशी तो तृप्तिये प्रतिगासी लाहे देवी. भुकेलेल्या माणसाला षडरस अन्न वाढले असता प्रत्येक घासा गणित जसे त्याचे समाधान होते, तद्वत वैराग्याच्या आधाराने विवेकाचा दिवा उजळ होतात आत्मस्वरूपाचा गुप्त ठेवा त्याला उघडा होतो. तैसा वैराग्याचा ओलावा विचाराचा तो दिवा अंबुतीचा आत्मठेवा काढीची तो. ज्याच्या मनात वैराग्याचा जिव्हाळा आहे तशातच तो आत्मज्ञानात्म विचाराचा दीप प्रज्वलित झाला असता तो अधिकारी आत्म्याचा ठेवा पंचकोशातून वर काढतो. तरी भोगीचे आत्मरिद्धी एवढी योग्यतेची सिद्धी जयाच्या अंगी निरवधी लेणे झाली. तरी ती आत्मसंपत्ती भोगता येईल एवढी अमर्यादा अधिकाराची सिद्धी ज्याच्या अंगावर अलंकारासारखीच झाली आहे तो साधक ब्रह्मस्वरूप होतो. परंतु एवढा मोठा अधिकार हळूहळू प्राप्त झाल्यावर त्या साधकाला बाह्य रूप होणे शक्य आहे. तो जेणे क्रमे ब्रह्म होणे करिता सुगम तया क्रमाचे आता वर्म ऐक सांगू. तो ज्या साध्या सोप्या साधकाच्या क्रमाने ब्रह्म होत असतो त्या क्रमाने वर्म तुला सांगतो. एक श्लोक वाचू ताई? हा, नुसतं श्लोक वाचा, हरकत नाही, म्हणजे मग कंटिन्युएशन मध्ये होतं. बुद्ध्या विशुद्धया युक्तो नियम्य च शब्दादीन विषयांसत्वा राग दोषो युधश्च च. शुद्ध बुद्धीने युक्त धैर्याने शरीर, इंद्रिय आणि मन याचे नियमन करून शब्दाधिक विषयाचा त्याग करून राग दोष संपवून. छान ताई. पसायदान घ्या. हो हो हो, पसायदान घ्या. हा. आता विश्वासमते देवे येणे वागेत्ने तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे
जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतात परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांचिला तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठेची मांडी आळी अनावर्त भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे लांछन मातृचे तापतीन ते सर्वायुधा सत्यता किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई लोकी भजितो आणि ग्रंथ उपजिते दृष्ट्या दृष्टी एक मने श्री राहो राहो इल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. शेवटची प्रार्थना म्हणू. नंतर म्हणूयात आपण, आधी आपण ऐकूयात ना विवेचन. ओके ओके. हा, विवेचन सांगता का काही थोडं? नाही नाही सांगा ताई, त्यांना सांगू द्या ना ताईंना. त्या बर बर काल पण त्यांचं काही ऐकलं ना आपण. बर, वंदना ताई. जय कृष्ण ताई. जय श्री कृष्ण. येतोय का आवाज? हो हो हो, अंजली त्यांनी छान सांगितलंय. आता ऐकूयात तुमचं. छान वाचन झालं. हो. तर आजच्या ह्याच्यामध्ये बघा, स्वकर्म केलं स्वधर्म तर त्याचं फळ सांगितलं की स्वकर्म आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पणी बळ, ते ईश्वराला अर्पण केलं तर त्याचं आढळ पद म्हणजे वैराग्य पद प्राप्त होतं. आणि असं करून जो आत्मसाक्षात्कारी आहे नाही का, त्याला काय होतं, ज्ञानाची उदरी, ज्ञान आपोआप प्राप्त होते. बघा आता ज्ञान पाहिलं आपल्याला, तर आपल्याकडे ज्ञान नाही आहे का, नाही का. जसं ज्ञान आपल्याला उपजतच आहे, उपजत म्हणजे ज्याप्रमाणे लहान बाळ जन्माला आलं की त्याला दूध प्यायचं शिकवायला लागतं का, लगेच मुठी बघा तोंडात घालतं, नाही का. त्याप्रमाणे आपल्याला ज्ञान उपजते, परंतु त्या ज्ञानावरती जे आलेलं शेवळ आहे म्हणजे अज्ञान आहे, ते अज्ञान घालवायचे फक्त आपल्याला. त्यांनी सांगितलं गुरुपद प्राप्त बघा, मग त्यावेळेस त्याला जर सगळं स्वधर्म स्वकर्म अर्पण केलं तर त्याचं फळ काय प्राप्त होतं, तर सद्गुरू भेटतात. मग सद्गुरू भेटल्यानंतर ते समय सद्गुरू भेटले पाहिजे. त्याच वेळेस जर सद्गुरू भेटले आपल्याला तर सगळ्या विवंचना दूर होतात. बघा, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपणासारखे करीत तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी. मग सद्गुरू प्राप्त झाले तर आपल्याला ते त्यांच्यासारखे करतात. मग त्यांच्यासारखे करतात म्हणजे काय करतात की बाबा, की त्यांच्यासारखे म्हणजे त्यांच्याकडे जे आहे ज्ञान, ज्ञान ज्ञान कुठे आहे, तेची संत तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठल नेनती न टाना टोना नामस्मरणा वाचून या, त्यांना संत म्हटले. आणि संत म्हणजेच ज्ञान, आणि ज्ञान म्हणजेच संत. आता आपण म्हणतो डॉक्टर ही पदवी कोणाला दिली, की ज्याच्याकडं ते ज्ञान आहे, नाही का. डॉक्टरचे ज्ञान आहे, रोग्याला बरं करण्याचं औषध आहे, त्याला त्या औषधाची माहिती आहे, त्याला डॉक्टर म्हणते. का आपण कुणाकडे जाऊन औषध घेतो का, कंपाऊंडरला जायला मला औषध दे, तर तो आपल्याला योग्य औषध देईल का, नाही. त्याप्रमाणे आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान करायचं असेल, ज्ञान सगळ्यांकडे उपजल्याबरोबर आपल्याजवळ ज्ञान आहे, परंतु तू ज्ञानाची जर ओळख करायची असेल, म्हणजे ज्ञानाची ओळख म्हणजे तू कोण आणि मी कोण, म्हणजे तू कोण आहे, तू जन्माला का आलेला आहे, हे ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय. कारण हे ज्ञान फक्त आपल्याला आध्यात्मिक ग्रंथातून प्राप्त होतं. आता आपण पूर्ण ज्ञानेश्वरी वाचली, पण ज्ञानेश्वरीचा अर्थ एकच आहे बघा, अहम ब्रह्मास्मी, म्हणजे तूच ब्रह्म आहे, तूच देव आहे. एका वाक्यात माऊलींनी सांगितलंय की तू बाबा वेगळा कुणी नाही, तू एकच आहे. म्हणून त्या एकाला
माऊलींचा हरिपाठात बघा, एक नाम हरी द्वैत नाम मधुरी अद्वैत करी विराळा धामी, की एक नाम हरी, एकच नाम आहे हरीचं. आणि द्वैत नाम मधुरी, तुम्ही द्वैत बाजूला ठेवा, हरीचं एकच नाम, तो अद्वैत, म्हणजे तो अद्वैत कुसरी विरळ आहे, एकच आहे, एखादाच आहे, सगळ्यांना जमत नाही. कारण सगळ्यांना आपण प्रापंचिक लोक आहे. आता आपल्या ग्रुपवरती किती जॉईन झाले, भारताची लोकसंख्या किती आहे, परंतु आपली लोकसंख्या किती आहे वाचन करणारे किंवा ऐकणारे किंवा त्याच्यावरती चिंतन करणारे? फार थोडे. वारीला भरपूर जातात नाही का, पण देवासाठी एखादाच जातो. जसे कुणी हौशी आहेत, जसं वारी आता आपण माऊलीच्या बरोबर किती चालणार आहेत, हौशी आहेत, नवशी आहेत, चोरणारे आहेत, सगळे प्रकारचे लोक जातात त्याच्यामध्ये. त्याप्रमाणे आपण सगळे ज्ञानेश्वरी वाचतो, पण ज्ञानेश्वरीचा अर्थ आपल्याला समजून घेतला पाहिजे. ज्ञान आणि ईश्वर जिथं एक झाले नाही का, म्हणजे एक हरी आणि एकच आत्मा जिथं एक झाले, ती ज्ञानेश्वरी. ते ज्ञान कोणतं? ते ज्ञान पै बरवे जरी मनी याती आणावे, तरी संताया बजावे सर्वस्वेसी. बघा, माऊलीने सांगितले ते ज्ञान एकच आहे, वेगळं नाही. मग ते मनात यायला पाहिजे, मनी आधी आणावे. पहिलं ते मनात यायला पाहिजे, मग ध्यानात येतं. पा मनाला सगळं आपले आदर्श इंद्रियाचा काला केला, ते 11वं मन, आणि त्या नाव एकादशी सांगितलं. म्हणजे 10 इंद्रिय, आपले 3 गुण सांगितले बघा, रजतम सत्व, त्रिगुणात्मक संपूर्ण देवे. आपण पाहतो त्रिगुणी सांगितलं प्रत्येकाला, तुम्ही 3 गुणांनी आता वाचत आलो आपण. षडरूप आपले सगळे 3 सांगत आलो. ज्ञान नाही ना, भक्ती, ऐश्वर्य आपल्याकडे सगळे, परंतु ते ज्ञान समजून घेण्यासाठी संतांना शरण गेलं पाहिजे. आणि मग जसं की सद्गुरू भेटले पाहिजे, तेवी किती काही वंचित आहे ना. मग सद्गुरू सत्यगुरु राय कृपामध्ये केली, परी नाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. मग तुकाराम महाराजांना सापडविला, मस्तकी तो ठेवीला दाने कर, मस्तकावरती हात ठेवीला, मग हात ठेवून केले सुखी नाही का, प्रसाद देऊन केले. मग हात मस्तकी हात ठेवला आणि प्रसाद दिला. मग माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. मग तुकाराम महाराजांना ते